वेलकम प्रदीप पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। सुनील म्हात्रे, पंच सुनील म्हात्रे, आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास्ट। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय सोनादेवी टेमघर संघ। नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय विकास स्मृती राणाल। निश्चितच संघाचं नामकरण आपण पाहतोय। गेली कित्येक वर्ष जागृत मराठा या नावाने संघ ओळखला जात होता, मात्र काही दिवसापूर्वी संघातील एक वरिष्ठ खेळाडू विकास याचं दुःखद निधन झालं होतं आणि त्याला एक त्याच्या आठवणींना, त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी संघाचा करता धरता प्रदीप पाटील यांना आपल्या संघाचं नामकरण केलेले ते विकास स्मृती। हे फार महत्त्वाचं असतं मित्रो, जीवनामध्ये या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात। सन्माननीय पद्माकरजी चौधरी साहेब यांचा संघ आपण पाहतो मैदानामधून तालुका क्रिकेटमध्ये या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी साजरी केली। चाचणी स्पर्धा 2020 हा संघ मानकरी आहे। पहिल्या सामन्याबद्दल एक जबरदस्त कामगिरी, आउटस्टँडिंग परफॉर्म त्या संघाचा आपण पाहिलं होतं। बलाढ्य संघाने पराभूत करून चाचणी स्पर्धेचा हा विजेता संघ मैदानामध्ये आपण पाहतोय। भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष पद्माकर चौधरी यांचा हा संघ आहे। चला वेलकम घ्या, लगेच पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे। फलंदाज आपण लगेच जायचंय। सोनादेवी टेमघर विपक्षी विकास स्मृती राणाल या दोन संघांमधून सामना रंगतो। त्यानंतर ज्वाली कामतगर आणि जय भोलेनाथ सरवली पाडा याही दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय। त्यानंतर पूर्ण संघ आपण यायचंय। बॉलर अरुण आला, चला लगेच राणाल संघाला विनंतीशील आपण आपली सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे। विजय आणि प्रदीप, तर निश्चितच स्ट्राइक रोटेट करण्याची संधी फलंदाज प्रदीप याच्याकडे। नॉन स्ट्राइकसाठी विजय। ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट केलं जातं आणि विशेष करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब आज या स्पर्धेला सर्व इव्हेंटला आणि विशेष करून आपल्या लाडक्या संघाला राहणार संघाला त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट केलं जातं। धन्यवाद रमेशजी, आपलं मनापासून स्वागत। सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या गावची स्पर्धा आपण पाहता। तर सोसवारी स्ट्राइक रोटेट करतो, मला वाटतं विजय। नॉन स्ट्राइकसाठी प्रदीप। तर सलामी गोलंदाज सोनादेवी टेमघर संघाचा अरुण। वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, पंचांना क्रॉस करतो, राईट मोरचा मारा करतो, स्ट्राइक रोटेट करतो विजय। अरुण याचा पहिला चेंडू, फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न, फुल्यांचा चेंडू आपण पाहिला। चेंडू पासून बॅट थोडीशी विभक्त, अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल। अरुण याचा परिपूर्ण बीट झाला होता, फलंदाज बीट झाला होता। एसटी रक्षक मात्र कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी करता आली नाही। निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर, पहिलं षटक प्रगती पथावर। पुन्हा एकदा अरुण, आता मात्र चेंडूला सुंदर असा ऑनराय, अतिशय उत्कृष्ट फटका आउटफील्ड मधून पाहतोय। चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव कंप्लीट। विजय आपलं अकाउंट ओपन करतो आणि संघाचा श्रीनिशा 1 धावेने होतो। धावसंख्या होती ती बिनबाद 1।
धावसंख्या होती ती 2. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बळीवर पंचांकडे गाठ घेतो, राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो विजय. या ठिकाणी मात्र फुल यांचा चेंडूला सुंदर असा ऑफ ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर, चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे आणि निश्चितच एक चांगली संधी असते ती फलंदाजाला. पॉवर प्लेच्या षटकारामध्ये उंचवट फटक्या मारलं तर निश्चितच एक सुवर्ण संधी असते. याचं कारण आपण पाहू शकता, फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38चं जे सर्कल आहे त्याच्या बाहेर असतात आणि त्याचा परिपूर्ण फायदा असतो तो फलंदाजांना. त्याच पद्धतीने आपण पाहिलं होतं चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्ह फटका आपण पाहिलं होतं, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार विजयच्या बॅटमधून येतोय आणि या चौकारानं राणाल या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. आज निश्चितच खोलवा टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. अतिशय चांगला फटका ऑन ड्राईव्ह, हा प्लेवर चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्ह केलं होतं. चेंडू मिडनून लॉंगॉनला येतोय, आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव कंप्लीट, धावसंख्या 7. वेलकम किसनजी पाटील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, निश्चितच ऑन साईडला खेळलं जातं. खरं तर चेंडू ऑफ साईडचा होता, ऑन साईडला खेळलं जातं. एक धाव मिळते प्रदीप याला. प्रदीप आपलं वैयक्तिक खातं खोलतो. संघात धावसंख्या 1-2 आणि पुढे सगळे धावसंख्या होती 8. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 8. एक संत आणि सावध सुरुवात विकासमूर्ती राणाला संघ करतोय. राणाला संघाचं मित्रांनो निश्चित आपण नामकरण पाहतो. या मागचं कारण आपण पाहिलं होतं काही दिवसापूर्वी. त्याच्या संघातील एक सिनियर खेळाडू विकास याचं दुःखद निधन झालं होतं आणि संघनायक प्रदीप पाटील यांना त्यांना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या संघाचं नामकरण केलं होतं. जागृत मराठा हे जे नाव होतं ते बदलून त्या ठिकाणी स्वर्गीय विकास स्मृती असं संघाचं नामकरण झालेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला आयोजनाला विशेष करून शुभेच्छांचा वर्षाव पाहतोय. शेडू माता बळ या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत रुपेश पाटील वळवरून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद रुपेश, तुझं एक क्रिकेटचा निष्क्रीम चाहता असून शेडू माता बळ या संघाचा कंदा समर्थक आहे. रुपेश तुझं मनापासून कौतुक. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. फक्त 8 धावा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक, पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज सांभाळतं संजय. मित्रांनो निश्चितच आज या स्पर्धेला आणि विशेष करून आपल्या लाडक्या संघाला संतोष पाटील राणाल यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. संतोष आज आपल्या संघामधून दिसत नाहीये, काही कामानिमित्त थोडासा बाहेर, मात्र युट्यूबच्या माध्यमातून सध्या तो ही स्पर्धा पाहतोय आणि आपल्या स्पर्धेला आपल्या संघाला विशेष करून राणाल संघाला संतोष यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद संतोष. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातोय. गोलंदाज संजय, राईट आर्म ओरचा मार. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं फ्लिक केलं जातं. चेंडू मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यावर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाबाने संघाची धावसंख्या होती ती 10. एक दुहेरी मध्ये प्रवेश केलं जातं राणाल्या संघाचं. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय, ज्वाली कामतघर आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा. आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचंय. ज्वाली कामतघर विपक्ष जय भोलेनाथ सरवलीपाडा. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे पहिले एकमेव अध्यक्ष दादा भोईर यांचा संघ आहे. या ठिकाणी माझा चेंडूला शॉर्ट अँड पोल अँड सक्सेसफुल, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकना अप्रतिम उत्कृष्ट एक लावण्यजक फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. प्रदीप ज्या फटक्यांसाठी अतिशय माहिर आहे तोच फटका प्रदीपच्या बॅट मधून आपण पाहिला. थोडासा आकुटप्पाचा चेंडू फलंदाज चपळतो, चेंडूला सुंदरसं पूल केलं होतं. एक चांगला फटका प्रदीप याच्या बॅट मधून, ज्या फटक्याची आवश्यकता आहे संघाला तोच फटका प्रदीप याच्या बॅट मधून निघतो आणि धावसंख्या आता मात्र वधारते ती 16. अजब की गेंद गजब का शॉट, जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय चांगला देखना फटका प्रदीपच्या बॅट मधून. धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा गोलंदाज संजय.
आता मात्र टेस्टच्या अंदाजानं चेंडूला सोडून दिलं होतं, त्याचं कारणही आपण पाहिलं होतं. आउट ऑफ ऑफस्टम, ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून घेते. अवांतर धाव, या अवांतर धावण संघात धावसंख्या होती ती 17. ज्वाली कामतगार संघ या ठिकाणी दाखल आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय भोलेनाथ सरवलीपडा, आपण आल्याची रिपोर्टिंग करा. थोडासा मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये शतरक स्वतः गोलंदाज चेंडू काय, मात्र या ठिकाणी बघूया एक्झिट का घडतं. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद, आणि आशीर्वाद कोणाला तर संघातील सर्वात विस्फोटक असा फलंदाज प्रदीप याला जीवदान दिलं जातं. आणि कदाचित हा जीवदान मला वाटतं सोनदेव टेमघर संघाला महाग पडू शकतोय, कारण की प्रदीप याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. संघातील एक पलटवार करण्याची क्षमता ज्याच्या बॅटमध्ये, एक धाव मिळते, संघाला जीवदान मिळतं. प्रदीपला फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणता येईल, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क झाला होता, चेंडूच्या लाईन पासून थोडीशी बॅट विभक्त आपण पाहिली. धाव नाहीये, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 18. क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट लावण्यजोग स्पर्धेचं देखणं चिकणं अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय बलवंतदादा सेठ पाटील स्मृतिचषक 2020 या स्पर्धेचा थरार. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडूला सुंदर असा अतिशय चांगला फटका आपण पाहिला. फेक उत्तम होती, मात्र 2 धावा कंप्लीट, आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 20. ऑपरेवर चेंडूला सुंदर ऑब्डरी, अतिशय चांगला फटका, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता. आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीत. स्लो अँड डिव्हरीचा चेंडू, लो फुटा चेंडू, आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं जातं, चेंडू मिडॉन लॉंगॉनला जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा कंप्लीट, आणि या 2 धाव्याने विकास स्मृती राणाला संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. पहिले 2 षटकात आपण विचार केला, एक चांगली सुरुवात आहे. ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही, पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरी धावा जमा झालेल्या त्या 22. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाजीवर सामोरतो उमेश. मान्य पद्माकर चौधरी यांचा हा संघ आपण पाहतो. तालुका क्रिकेटमधून खरोखरच्या संघाची अतिशय उत्तम कामगिरी आहे. परिपूर्ण कम्फर्टेबल हा संघ आहे, परिपक्व संघ आहे. निश्चितच ज्या संघानं चाची स्पर्धा 2000 या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, विजेता ठरला होता, त्या चषकावर या संघानं आपलं नाव कोरलं होतं. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय, मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कैलाश याच्याकडनं कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच, अतिशय चांगला देखना झेल कलेक्ट केला जातो आणि फलंदाज मात्र पहिला बाद होतोय भालचंद.
हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचरकडे गाठ घेतो आणि पहिल्याच चेंडूवर एक ब्रेक थ्रू प्राप्त करणारा गोलंदाज उमेश याला आपण पाहतोय. प्रदीप याला बाद केलं होतं. आता स्ट्राईक रोटेट करतो पुन्हा एकदा विजय नॉन स्ट्राईक चंद्रकांत. या ठिकाणी मात्र एक समजा थोडासा बाहेरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये व्यवस्थित व्हॅरिएशन पाहायला मिळत नाहीये. फक्त एक धावेने पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा आणि एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 23. लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव पूर्ण. आता मात्र डावखुरा फलंदाज चंद्रकांत. स्ट्राईक रोटेट करतो चंद्रकांत. वेलकम. बंडूजी मडवी तुफाना पिंपळा संघाचे कोच आहेत आणि या स्पर्धेसाठी अतिशय चांगली कामगिरी ज्यांची पाहतो. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. वैयक्तिक स्वतःचं खातं खोतो आणि संघासाठी मात्र एक धाव जमा करतो चंद्रकांत. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते ती 24. बंडूजी मडवी या ठिकाणी उपस्थित झाले. गेली 4 दिवस स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय. मात्र फटका फसतोय की काय. आउटफील्ड मधून अतिशय चांगलं खराब क्षेत्ररक्षण. निश्चितच शॉर्ट फाईनलिंग सीमेकडे जाणारा चेंडू. शॉर्ट फाईनलिंग सीमा आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षण तैनात होता मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये. जीवदान मिळतं फलंदाजा. धाव मिळते संघाला. धावसंख्या होती ती 25. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती डावखुरा फलंदाज चंद्रकांत याला. उमेश लॉंग रनअप. बिगेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण फलंदाज चंद्रकांत याचा पाहिला. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क. चेंडू पायावर धरून पंच लेग बाईचा इशारा करतात. एक धावेचा निर्बळा. धावसंख्या वाढते ती 26. लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. धावसंख्या ती 26. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. बघूया एक्झिट काय घडतंय. चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज काय अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पारी समाप्त होती विजय याची. वेलकम. जय भोलेनाथ सरवळीपाडा संघाचे नामांकित खेळाडू अष्टपैलू असे खेळाडू आहेत आणि निश्चित या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आम्हाला आलेलं होतं. या स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक सहकार्य ज्यांच्याकडनं आलेले होते माजी उपसरपंच ग्रामपंचायत सरवली. त्याचबरोबर सोडी संघाचे नामांकित खेळाडू साईनाथ पाटील आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर 3 षटकांची अंतिम मित्र धावसंख्या होती ती 26. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर दामू येतोय. आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतो अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट लावण्यजोग ज्या स्पर्धेचं आयोजन पाहतोय या सर्व आयोजनाला आणि नियोजनाला ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित समालोचक माझा परममित्र आहे व्हॉइस ऑफ मानकोली काळूराम केने. त्याचबरोबर विष्णूजी साळवी एक क्रिकेटचे निश्चिम चाहते. या दोघांच्या वतीनं या पूर्ण इव्हेंटला ऑल दी बेस्ट केलं जातं. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. लाईन पासून विभक्त अराउंड द लेग त्रिफलाची फलंदाज बाद होतोय बालचान. भालचंद हा संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज. मात्र महत्वाच्या सामन्यामधून नांगी टाकताना आपण पाहिलं होतं. चेंडूची लाईन कुठेतरी मिस झाला होता. लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. अराउंड द लेग त्रिफलाची अतिशय चांगला चेंडू. चेंडूच्या लाईन
परिपूर्ण मिस झाला होता. चेंडूची लाईनअप करता आला नाही आहे किंवा मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता आणि फलंदाज एक बिगेड घ्यायच्या नादामध्ये बाद झाला. त्रिफलाचे फलंदाज बाद होते बालचंद. नेक्स्ट फलंदाज अजय येतोय. नेक्स्ट फलंदाज अजय येतोय. सॉरी दिनेश येतोय. दिनेश येतोय. दिनेश याच्याकडे चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. ती 4थं षटक प्रगती पथावर संघ धावसंख्या 26 आहे ना, धावसंख्या ती 26. आणि पहिल्या चेंडूवर घणागतीचा प्रहार मात्र फटका पासतोय. प्रतिम झेल बेलजॅज कॅच, अतिशय उत्कृष्ट झेल, उत्तम फटका आपण पाहिला होता. मात्र खरोखरच कौतुक करावं त्या क्षेत्ररक्षकाचं. दिनेश अतिशय चांगला फटका होता. मात्र प्लेसमेंट चांगलं होतं. चेंडू मिडविकेट सीमारेषेकडे जातो. ट्रॅव्हलिंग झाला होता, लँडिंग झाला होता. क्षेत्ररक्षक कैलाशाला आपण पाहिलं होतं आउटफील्ड मधून. लाजवाब क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं प्रेक्षकांना. वेल जज कॅच, अतिशय चांगला देखना झेल ज्याच्याकडनं घेतला गेला आणि एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होते राहणाऱ्या संघाचा दिनेश. नेक्स्ट फलंदाज नरेंद्र जातोय. नेक्स्ट फलंदाज नरेंद्र जातोय. एक नरेंद्र याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. निश्चितच राहणाऱ्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. शैलेश पाटील उर्फ बंडू पाटील, बंडू पाटील यांच्याकडनं राहणाऱ्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर पूर्ण इव्हेंटला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद बंडू. या ठिकाणी चेंज ऑफ पेस, परिवर्तन आपण पाहतोय. गती कमी केली होती चेंडूची, कुठंतरी थोडीशी लालसा दिली होती ती फलंदाजाला. धावसंख्या मात्र कुठल्या प्रकारची करता आला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर, बिग येण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज चंद्रकांत. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं. या खेळामधून फुटवर्कला फार महत्वाचं असतं, टायमिंगला फार महत्वाचं असतं. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर सॉन्डर, अतिशय उत्कृष्ट फटका. एक धावा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजगत्या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 28. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अतिशय चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, लाईन परिपूर्ण मिस होते फलंदाज. चेंडूला लाईनअप करता येत नाहीये. चेंडूच्या लाईन पासून थोडीशी बॅट विभक्त आपण पाहिली. निर्धाव चेंडू, धावसंख्या असते रे पुंगदार दामू. आपल्या षटकातील पुढचा चेंडू आता आलतो, स्ट्राईक रोटेट करतो चंद्रकांत. संघ धावसंख्या ती 28. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, परिवर्तन पाहिलं होतं. पुन्हा एकदा लाईन पासून थोडासा विभक्त, लाईन रीड करू शकला नव्हता फलंदाज. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न चंद्रकांतचा आपण पाहिला. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. तर 4 षटकांच्या अंती विकास स्मृती राणाला संघ 28 धावा अर्जित करतो आणि विजयाचं लक्ष्य, एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 29 धावांचं. सोडादेवी टेमघर या संघासाठी निश्चित ज्या संघानं चाचणी स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली, विशेष करून कलाराम भोरी याला आपण पाहिलं होतं. उत्कृष्ट फलंदाजी त्या स्पर्धेमधून ज्यानं केली होती आणि तो ठरला होता त्या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर बघूया एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये हा संघ कशा प्रकारची कामगिरी ते विजयासाठी फक्त आणि फक्त मापक लक्ष्य 29 धावांचं. चला यानंतर मी पुढील 2 संघांना आमंत्रित करतो. आपण नाणेफेकसाठी याचा ज्वाली कामतगर विपक्ष जय भोलेनाथ सरवलीपाडा. दोन्ही संघांनी आपलं रिपोर्टिंग करायचं. त्याचबरोबर सोनेरी टेमघर आणि विकास स्मृती राणा याही संघांना विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. सोनादेवी टेमघर आणि विकास स्मृती राणा या दोन्ही संघांना विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. राणाल संघाची रिपोर्टिंग होत आहे. त्याचबरोबर सोनादेवी टेमघर संघाला विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर ज्वाली कामतगर आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा आपण नाणेफेकसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणं पिकवत आहे बंडूजी मडवी, त्याचबरोबर दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणं पिकवते. दोन्ही संघांच्या माहितीसाठी या स्पर्धेत आपला पहिला सामना आहे, त्या अनुषंगानं जे स्पेशल नाणं या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता. एका बाजूला या स्पर्धेचा लोगो आहे तुफान पिंपलास, त्याचबरोबर ज्यांच्या नावाने स्पर्धा संपन्न होते बलवंत पाटील असं या नाण्याचं स्वरूप आहे. बलवंत असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच पडतंय. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. साहेब फक्त आपण आपला निर्णय सांगायचा आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. नाणेफेक दोन्ही संघांमधून झालेले नाणेफेकीचा कॉल सर्व संघाच्या बाजूने लागतो आणि प्रथम षटक स्वीकारतोय आमंत्रित केलं जातं ज्वाली कामोदकर संघाला फलंदाजीसाठी. ऑल टू कॉमेंट बॉक्स. तर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण मित्रांनो पाहतात. सोनादेवी टेमघर वर्सेस विकास मूर्ती राहणाल या दोन संघादरम्यान टफ एन्काउंटर पाहायला मिळते. परंतु आपण पाहिलं पहिल्याच्या ओव्हरमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर विकास मूर्ती राहणाल या संघाने 28 धावा जमून 29 धावांचा लक्ष ठेवलेलं आहे. माफक आव्हान जरूर आहे, परंतु आपण कित्येकदा पाहतोय की लोअर स्कोर सामने सुद्धा रंगतदार पाहायला मिळतात. ज्यावेळेस पॉकेट मनी कमी असते त्यावेळेस निश्चितच आपल्याला त्या गोष्टीचा विचार करून खर्च करावा लागतोय. ते इथं पाहण्यासारखं राहील की गोलंदाज आपल्या पॉकेटमध्ये कशा प्रकारे धावा कमी खर्च करतील. तर पाहू शकता एक मोठा फटका लागतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 7. या वेळेस आपण पाहू शकता गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे, परंतु चेंडू मात्र जागच थांबतोय. जो वेग घ्यायला हवा होता तो वेग घेता आला नाहीये. परिणामस्वरूप आपण पाहिलं फक्त एकच धाव अर्जित केली जाते. गॅप जरूर होता, परंतु फटक्या मागे ताकद कमी होती. त्या कारणास्तव आपण पाहिलं चेंडू पकडला गेला. शैलेश पाटील उर्फ बंडू, आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर प्लीज या मंचावर आणि आमच्या मंचाची शोभा वाढवा. वेलकम वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. इथं मात्र चकमक पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव, एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 9 धावा. 29 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना एक साजेशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा गडी अजून बाद झाला नाहीये. हे जमेची बाजू कालुरामचा खूपच चांगल्या फॉर्म मध्ये आहे या चालू सीझन मध्ये. आपण जर पाहिला त्यांच्या बाजूने विचार केला तर या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइडला चेंडू जातोय. चेंडूला जोपर्यंत कलेक्ट केलेला एका धावेचा अवसर आहे. एका धावेने इथं मात्र आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश करते. बिनबाद 10. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, ज्या पद्धतीची सुरुवात हवी आहे त्या पद्धतीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 29 धावांचं लक्ष. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर पाहतोय आपण. 7.25 ची सरासरी गाठायची आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता ती सरासरी क्रॉस करून अधिक धावा जमा केलेल्या आहेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढील चेंडू. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु फटक्या मागे खूप चांगल्या पद्धतीची ताकद पाहायला मिळाली. गॅप जरूर ढूंढता आला नाहीये, पाहता आला नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहू शकता
एकच धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस टार्गेट सेट असतं त्यावेळेस गणित आकलन करून आपल्याला फलंदाजी करायला मिळते की प्रति षटकामागे आपल्याला किती धावा जमा करायच्या आहेत. आणि इथं आपल्याला टार्गेट आलेलं आहे 7.25चं आणि त्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळेल. एक मोठा फटका आला त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी काही घाई केली नाहीये. एकेरी धावसंख्येवर समाधान मानत धावफलक पुढे सरकवत ठेवलं आणि इथवर आणून पोहोचवलं एका षटकाच्या समाप्तीनंतर 11. तसेच सन्मान्य ललित भाई आपण यायचं आहे या क्रीडानगरीमध्ये आपण उपस्थित आहात तर आमच्या मंचावर येऊन बसायचं आहे, व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. अतिशय मान सन्मान आणि प्रेमल रूप स्पर्धा आपल्या भेटीसाठी ही आपण पाहतोय. विजय पहिल्या षटक हाताळला, 11 धावा खर्च केल्या, गडी बाद करू शकले नाहीये. आणि आपण पाहू शकता दिनेश येतोय नवीन गोलंदाज. धावा रोखण्यासाठी क्रिकेट आहे काही घडू शकतंय. अजूनही 18 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तैनात, थोडीशी चुकी पाहायला मिळते. दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला आहे, दुसरी धाव ही कंप्लीट केली जाते. दक्ष आणि आपण पाहू शकता चाणक्य नेहमीच असावं लागतं, मग माणसाचं जीवन असो की कुठलाही खेळ असो. इथं मात्र आपण पाहिलं थोडीशी चुकी पाहायला मिळाली क्षेत्राच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान आपण पाहिलं दुसरी धावी पूर्ण केली. कालुराम पुन्हा एकदा तयार. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, स्लो डिलिव्हरी हाताळली. ज्यावेळेस फलंदाज मन बनवतोय मला मोठा फटका खेळायचा आहे ना, अशा वेळेस जर आपण चेंडूंमध्ये व्हेरिएशन करतोय तर निश्चितच गोलंदाजाला त्याचा फायदा होतोय. दिनेश यावेळेस आपण फ्लायटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली होती आणि डबल माइंड मध्ये खेळ करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. आधी मन बनवला होता की मोठा फटका खेळू, परंतु चेंडूची दिशा बघून आपण पाहिलं चेंडूला वळवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची आतील कडा घेऊन आपण पाहिलं शॉट फायलेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय एका धावेसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र फोर्स केलेला आहे चेंडूला, चेंडू जाईल एका टप्प्यामध्ये सीमारेषे बाहेर, चौकार. निश्चित धावसंख्या कमी आहे आणि प्रति षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर आपल्याला जे आवश्यक धावगती आहे ती जमेल आणि तेच काम पाहतोय आपण. एकेरी दुहेरी धावसंख्या सांभाळत जे कमजोर चेंडू मिळेल त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळतोय कालुराम आणि दिनेश यांच्या माध्यमातून. आज दिनेश भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय, त्या कारणास्तव आपण पाहिलं या सामन्यामध्ये मॅच मध्ये कालुराम फक्त स्ट्राइक रोटेट करतोय. हे एकमेकाचा जो तालमेल आहे हे तालमेल खूप महत्वाचा आहे. आपण अजून एक खेळ बघतोय 3 पायांची शर्यत. त्या 3 पायांच्या शर्यतीमध्ये दोघांचा जर तालमेल असेल तर निश्चित आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तसंच या क्रिकेटच्या पटलावरती 2 खेळाडू ज्यावेळेस खेळपट्टू खेळतायत तेव्हा त्यांचं मन एकमेकाशी कन्वर्ट पाहिजे, जुळलेलं पाहिजे, एकमेकांकडे लक्ष पाहिजे आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे, चुकीचा फटका, परंतु झेल कन्वर्ट करता आलं नाहीये आणि इथं मात्र आपण पाहू शकता जीवनदान मिळतोय आणि 1 धाव मिळते. जरूर झेल थोडस कठीण होतं, पण सिच्युएशन असे आहे की धावा कमी आहेत आणि अशा झेल कन्वर्ट करणं गरजेचं आहे. रिकी पॉन्टिंगचं तर म्हणणं असं आहे की 30% धावा जर कोण वाचवत असेल तर क्षेत्ररक्षक. या वेळेस परिक्रमा बदलला आणि इथं मात्र आपण पाहू शकता मन बनवलं आणि पलटी शॉट मारला, यशस्वी ठरलं आणि चौकार खेचून येतोय. धावसंख्या 4 ने वाढून होते. आपण पाहू शकता 23 धावा धाव फलकावरती. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. 23 धावा, 29 धावांचं लक्ष्य, उर्वरित 12 चेंडू, 6 धावांची आवश्यकता, प्रति षटकामागे 3चं समीकरण. ज्यावेळेस टार्गेट सेट असतं त्यावेळेस अशी फलंदाजी पाहायला मिळते. मनोबल सुद्धा वाढलं जातंय. पहिल्या षटकामध्ये अधिक धावा जमा करता आल्या, त्यानंतर इथं मात्र आपण पाहिलं 2 बाउंड्री आल्या चौकाराच्या सहाय्याने.
आणि 12 धावा दिनेश यांच्या गोलंदाजीवर. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न, 23 धावा ऑन द बोर्ड. एकही गडी अजून बाद झालेला नाहीये. जणू काय विजयाची चाहूल लागलेली आहे सोनादेवी टेमघर संघाला, पण अंतिम चेंडू जोपर्यंत फेकला जात नाहीये तोपर्यंत काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. अंदाज बांधू शकतो फक्त. आणि आपण पाहता इथं मात्र एक कंजूस भरी आणि जादुई गोलंदाजी करावी लागेल सामन्यामध्ये बनून राहण्यासाठी, कारण हा तिसरा षटक आहे. तिसरं षटक नेहमीच चेस करताना खूप महत्वाचं असतं, परंतु खूप धावा कमी आहेत आणि या कमी धावांमध्ये खरोखरच कंजूसी करावी लागेल. जिथे पिझ्झा खायचा आहे तिथे वडापावचाही मोह धरता कामी नाहीये, अशी ओर टाकावी लागेल गोलंदाज दिनेश आज. सागर गोलंदाज यावेळेस हलक्या हातून टोलून काढला, खाली रिजन मध्ये ढकलून दिलं. माहिती आहे की आपल्याला धावा जास्त हव्या नाहीयेत, तर मोठे फटके खेळून चुकी करण्यापेक्षा जशा पद्धतीने डाव चालले तशा पद्धतीने डावाला पुढे सरकत न्यावं लागेल. कित्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय कमी धावा राहिल्यानंतर फलंदाज असा विचार करतो की मी मोठा फटका मारून संघाला विजय मिळवून देतो, परंतु एक छोटासा छिद्र मटक्याला खाली करू शकतोय, हेही विसरून चालणार नाहीये. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय मिडविकेटच्या रिजन मध्ये, ट्रॅव्हल्स होते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि इथं मात्र हाना द्विधा मनस्थितीमध्ये होते, रन घेऊ की ना घेऊ, परंतु रनिंग बिटवीन द विकेट खूप छान पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, थ्रोही चांगलं झालं, कलेक्शनही चांगलं झालं, पण त्याहून अधिक आपण जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट विजयाच्या समीप निकट जवळ सोनादेवी टेमघर. 26 धावा. अजून 3 धावांची गरज आहे. या षटकातील 3-4 चेंडू अजून बाकी आहेत. कालुराम या वेळेस आपण पाहिला चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच धाव घेतील. 27 धावा ऑन द बोर्ड. 2 धावा विजयासाठी आवश्यक आहे. या फॉर्मॅटचा एक नियम आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. आणि आपण पाहतोय की सर्वच्या सर्व टीम्स आपला एक पोशाख, एक रंग परिधान करून खेळपट्टीवरती सज्ज होत आहेत आणि ते रांगोळी खूप छान वाटते बघायला. इथं मात्र ओव्हर थ्रो पैकी पाहायला मिळते आणि अजून एक चोरटी धाव बाईच्या स्वरूपात कंप्लीट पाहायला मिळते. योग्य ते विचार, योग्य ते अंतर कापण्यासाठी दोन्ही खेळाडूंचे मत, एक मत आपल्याला पाहायला मिळतंय. आणि क्रिकेटचा मूळ सूत्रच आहे, क्रिकेट हा खेळ एकात्मतेचा आहे, एकता दर्शवता आली पाहिजे. तू मे जिथे झालं निश्चित त्याचा आपल्याला तोटा भोगावा लागतो. ओहो, चेंडू मात्र छान होता, बीट झाला फलंदाजचा, बीट होता यष्टीरक्षक. याच बरोबर आपण पाहू शकता सोनादेवी टेमघर संघ सहजरित्या विजय संपादन करतोय. माफक आव्हान होतं, माफक आव्हानाचं कशा प्रकारे पाठलाग करायचा हेही त्यांच्याकडून शिकायला हवं आहे. कुठल्या प्रकारची घाई पाहायला मिळाली नाहीये, डोकं शांत ठेवलं आणि त्या शांत डोक्याने विजय संपादन केलं. तर या मॅचचा शिल्पकार, ज्याच्या गोलंदाजीने विजयाची चाहूल लागली, अर्थात हाणामारीचा षटक, अंतिम षटक, 4थं षटक ज्याने हाताळलं, दामो, याच विनंती आहे की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. संघनायकाने जो विश्वास ठेवला होता की तू या षटकामध्ये चांगली कामगिरी करशील आणि त्यास योग्य पात्रता म्हणून चांगली कामगिरी केली, 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केले आणि या सामन्यावरती आपलं नाव कोरलं. तर व्यासपीठावर विराजमान सन्मान्य बंडूजी यांच्या शुभ हस्ते त्यांना नवाजण्यात येत आहे. या ट्रॉफीचा वितरण करण्यात येते. या स्पर्धेची एक छोटीशी आठवण म्हणून दिली जाते. दामुयास खरोखरच चांगली गोलंदाजी.
जॉली कामतगर आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा आपण आपली एंट्री करून घ्यायची आहे। चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे।